नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊयात आज दिवसभरात पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडत असताना काय घडामोडी घडल्यात. पण आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आहे, त्यांनी आपण सुरुवात करतोय. यंदाच्या निवडणुकीत देशभरात आतापर्यंत 2626 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती खुद्द निवडणूक आयोगानं दिली आहे. यामध्ये 607 कोटींची रोकड, 198 कोटींची दारू, 1091 कोटींचा अंमली पदार्थ आणि 534 कोटींच्या मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान संपल्यावर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत नागपुरात काँग्रेसनं जातीयवादाचं राजकारण केलं, असा गंभीर आरोप नितीन गडकरींनी केला. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. नाना पटोलेंना भंडाऱ्यात परत पाठवल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान आज रात्री आम्ही सगळे बाहेर जेवायला जातोय, हेही त्यांनी जाता जाता सांगितलंय. लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आटोपलं आहे आणि नागपूरचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्यासोबत आहे. गडकरी साहेब रिलॅक्स आहे आणि आज मतदान आटोपलंय. गेल्या 15 दिवसापासून नागपूरमध्ये तापमान हे 44 डिग्रीपर्यंत पोहोचलं होतं आणि एवढ्या तापमानामध्ये नितीन गडकरीच नव्हे तर त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या पक्षातले नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत नागपुरात आले होते आणि या तापमानामध्ये हे सगळा प्रचार सुरू होता. नितीन गडकरी आपल्यासोबत आहेत, ते सध्या रिलॅक्स आहे आणि राजकारणामध्ये कुठलाही ब्रेक मिळत नाही आहे. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे, तिकडे त्यांना जायचं आहे. नितीन गडकरी साहेब, काय वाटतं, आज निवडणूक संपलाय, 1 तास झाला, काय तुम्हाला अंदाज आलाय या सगळ्या याच्यामध्ये? नागपूरला तर माझी निवडणूक खूप चांगली झाली आणि मला अशी अपेक्षा आहे की मागच्या वेळी जी माझी मार्जिन होती त्यातून 1,00,000-1,25,000 मतं माझे वाढायला पाहिजे, असं एक्सपेक्टेशन आहे. दुर्भाग्य आहे की मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. माझे कार्यकर्ते, माझे समर्थक यालाच आपला परिवार मानलं. पण नागपूरमध्ये काँग्रेसने आणि विशेषतः पूर्णपणे जातीवाद आणि सांप्रदायिकतेचं जेवढं विष घालवता येईल तेवढं घालवायचा प्रयत्न केला. पण नागपूरच्या जनतेने एकवेळी काँग्रेसच्या पारशी खासदाराला निवडून दिलं. त्यामुळे नागपूरची जनता जातीवादी नाही. दुसरं, नागपूरची जनता ही विकासाला मत देणारी आहे. त्यामुळे किती जातीवादी प्रचार केला आणि किती विष घालवायचा प्रयत्न केला सांप्रदायिकतेचा, तरी मोठ्या प्रमाणात मला सगळ्यांनी मतदान केलं. आणि माझ्या दृष्टीने माझ्या कार्याचं हे सगळ्यात चांगलं मूल्यमापन आहे की मी कुठल्याही जातीचा नाही, मी कुठल्याही जातीचं समर्थक नाही. मी मानवतेच्या आधारावर काम केलं, सेवेचं काम केलं, विकासाचं काम केलं. आणि आयुष्यात मला राजकारणात जय मिळो की पराजय मिळो, मी ठरवून टाकला की जातीयवाद, सांप्रदायिकता आणि परिवारवाद याच्याशी कधीच कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आपल्या देशामध्ये विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही समस्या आहे आणि त्यामुळे राजकारणामध्ये मंत्री राहावं न राहावं, सत्ता येऊ न येऊ, पण काही गोष्टी कन्व्हिक्शननी केल्याच पाहिजे. आणि त्यामुळे मला याचं बरंचसं वाईट वाटायचं हा प्रचार चालू असताना. पण त्याचवेळी त्या समाजातील लोक मला भेटायचे. त्यांनी मला सांगितलं की आम्ही मिटिंगा घेतो आणि त्यांनी या सगळ्या जातीच्या प्रचाराला शह देऊन त्यांनी माझं समर्थन केलं, मला मदत केली. आमच्या पक्षात कुणबी समाजाचे 40-50 नगरसेवक आहेत, 2-3 आमदार आहेत, 4. त्या सगळ्यांनी रात्रंदिवस महापौर आमचे आहेत आणि आम्ही कधी असं जातीवाद वाचलो नाही. पण यावेळी हा प्रचार केल्यामुळे थोडंसं मुद्द्यावर इलेक्शन झालं पाहिजे, विचाराच्या आधारावर झालं पाहिजे. 5 वर्षात काय काम केलं, कमी अधिक त्याच्यावर राजकारण झालं पाहिजे. आपल्याला आता पुढे देशात लोकशाही सुदृढ करायची असेल तर जातीवाद आणि सांप्रदायिकतेचं राजकारण समाप्त केलं पाहिजे. आणि लोक आमच्यावर आरोप करतात की आम्ही ध्रुवीकरण केलं हिंदू मुसलमानामध्ये, आम्ही ध्रुवीकरण केलं जातीवादामध्ये. पण यावेळी हा उलटा अनुभव होता. ठीक आहे, पण मी या सगळ्या अनुभवातून मला लोकांनी खूप चांगलं समर्थन केलं आणि मी नक्की 1,00,000-1.5 लाख जास्त मतं घेऊन मार्जिन वाढवीन आणि जिंकून येईन. रिलॅक्स झाल्या सर तुम्ही आणि गेल्या आठवड्याभरापासून प्रचार सुरू होता. आज काही प्लॅन दिसतोय, काही ऐकलं आम्ही, पुढे डिनरसाठी जाण्याचा प्लॅन दिसतोय. आजचा दिवस कसा घालवणार आहे तुम्ही? आज रिलॅक्स झाला? आता खूप कंटाळा आला तेच ते विषय करून, म्हणून मी म्हटलं आपण बाहेर कुठे जेवायला शांतपणे जाऊन बसू. सर, देशभरामध्ये प्रचार सभा आणखी होणार आहे. जेवढं काम तुम्ही गेल्या महिन्याभरात केलं त्याच्यापेक्षा आणखी काम तुम्हाला करायचं आहे, कारण की दौरा मुख्तार अब्बास नक्वी त्यांनी माझ्याकडे पाठवला आणि ते रोज फोन करून द्यायला केव्हा निघतात. पण मी उद्या आणि परवा थोडा आराम करेन. महाराष्ट्र आणि गोवा आहे आणि नंतर मग देशात फिरून पूर्ण महिनाभर. सर, एक सुप्रीम कोर्टानं आता रफायल संदर्भामध्ये पुन्हा एकदा सुनावणी संदर्भामध्ये तयारी दाखवली आहे आणि सुनावणी रफायल संदर्भात होणार आहे.
या निवडणुकीच्या काळामध्ये रफायल संदर्भात पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या या आदेशामुळे काही फरक पडेल असं वाटतंय का? मला नाही वाटत. कसं आहे की सुनावणी याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिला असा होत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्याच नागपूरमध्ये इथे डोसाळची फॅक्टरी टाकल्या गेली अंबानींची त्यांची, आणि त्यांनी यावेळी 250 कोटीचं एक्सपोर्ट केलं. आणि याचबरोबर इथे फॉल्कन नावाचं जे विमान आहे कमर्शियल जेट, ते नागपुरात बनणार आहे. त्यामुळे कुठलीही मोठी फॅक्टरी टाकतात तेव्हा त्याचे 100 वेंडर निवडतात. जसं तुम्ही काही ठिकाणी तुमचा प्रतिनिधी नसेल तर तुम्ही आउटसोर्स करून कोणाला कॉन्ट्रॅक्ट देता ना, तसा प्रत्येकाचा प्रायव्हेट बिझनेसमनचा अधिकार आहे, त्यांनी कोणाला द्यायचा. खरं म्हणजे या बाबतीतली पूर्णपणे कॉन्ट्रावर्सी चुकीची आहे. यात कुठलाही भ्रष्टाचार नाही. किंवा दुःख या गोष्टीचं आहे की आपल्याजवळ जर राफेल यावेळी असतं तर आपल्याला पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या मिसाईल मारायची गरज नाही. आपण 150 किलोमीटर दूर भारतातून त्या टार्गेटला मारू शकलो असतो. आज 9-10 वर्ष देशाच्या सुरक्षेकरता आपण फायटर जेट विमानं विकत घेऊ शकत नाही. आणि असं राजकारण करून सुप्रीम कोर्ट आणि मीडिया वादविवाद करतो, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. म्हणजे देशाच्या हिताकरता नाही. सर, गेल्या काही दिवसांमध्ये काही अफवा सुद्धा उठल्या. त्या अफवा तुमच्यापर्यंत आल्यात. त्या अफवा ऐकून तुम्ही सुद्धा म्हणजे ते अफवा ऐकून तुम्हाला सुद्धा असं वाटलं असेल, उद्विग्न तुम्ही झाला होता. एक अफवा अशी होती की तुम्ही इंदोरमधून कुठंतरी निवडणूक लढवणार. या अफवा जेव्हा तुमच्यापर्यंत आल्या तर नाना पटोले यांनी एकाला सांगितलं की ते इथून हारणार असल्यामुळे ते इंदोरला जाणार. मी इंदोरला जायचा पण नाना पटोले मात्र भंडाराला वापस पाठवा नागपूरची जनता, आणि पुन्हा ते काही नागपुरात येत नाही हे पक्का. सर, एक शेवटचा प्रश्न. आज ज्या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये, तुमचे अनेक हॉटेल नावाने तुम्ही लोकांनी ओळखता, तेलंगखेडीचं समोसा असेल किंवा बर्डीवरचा पकोडे असेल, अनेक नावानिशी तुम्ही अनेक हॉटेल्स ओळखता. आगामी 2-3 दिवस तुम्ही नागपुरात आहात, रिलॅक्स होणार आहात. कुठल्या याच्यावर तावा मारणार आहात? आत्ताच मी सगळ्यात दौरा करत असताना महाल चौकात तिथल्या दोन्ही रेस्टॉरंटनी मला खवा, जिलेबी, समोसे माझ्या गाडीत बॅक करून बनवून दिले. मी ते वाटले कार्यकर्त्यांना. असं आहे की मी इथल्या कॉमन मॅन म्हणून नागपुरात राहिलो आहे. छोट्या छोट्या लोकांशी माझे प्रेमाचे संबंध आहे. आणि मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझे स्वाभाविक इतके संबंध आहेत. आणि मी पण त्या सगळ्यांबरोबर राहतो आणि मला याचा पारिवारिक आनंद मिळत असतो. आणि डाऊन टू अर्थ आहे, याचा मला खूप आनंद आहे. किती जागा मिळतील आणि पंतप्रधान मोदींना किती जागा देशभरामध्ये मिळतील? मागच्या वेळेपेक्षा 10-20 जागा जास्तच मिळतील. आमच्याच पक्षाची मेजॉरिटी येईल आणि मोदीचीच देशाचे प्रधानमंत्री होतील असा मला विश्वास आहे. धन्यवाद सर. प्रशांत मोहिते सर, प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.